तुम्हाला माहितीये का, अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले प्रत्येक कार्य कधीही न संपणारं फळ देतं आणि या दिवशी केलेली खरेदी आणि पूजा आयुष्यात अक्षय राहते, म्हणजेच कधीही न संपणारी फलश्रुती देऊन जाते. आता ते कसं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम समजून घेऊया अक्षय तृतीयेचा अर्थ. अक्षय म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही, म्हणजे जे कधीच संपत नाही. आणि तृतीया म्हणजे शुक्ल पक्षाची तिसरी तिथी, म्हणजे हा तो दिवस आहे ज्या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आणि दान आयुष्यभर आणि जन्मोजन्मीचं पुण्य देऊन जातं. म्हणूनच तर याला स्वयंसिद्ध मुहूर्त असं म्हटलं जातं. म्हणजे या दिवशी तुम्ही कुठल्याही पंडित किंवा ज्योतिषाला न विचारता सुद्धा कोणतेही शुभ कार्य करू शकता. आता जाणून घेऊया अक्षय तृतीयाचे महत्त्व. आजचा दिवस अत्यंत विशेष मानला जातो, कारण या दिवशी सूर्य आणि चंद्र आपल्या सर्वोत्तम स्थितीत असतात. म्हणूनच तर हा दिवस 3.5 अत्यंत शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. अशी मान्यता आहे की याच दिवशी नरनारायण ऋषींचे अवतरण झाले होते. भगवान विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांचाही जन्म याच दिवशी झाला होता. आणि माता गंगेचे पृथ्वीवर अवतरणही याच दिवशी झाले होते. याशिवाय बद्रीनाथ धामचे कपाटही म्हणजे द्वार याच दिवशी भक्तांसाठी दर्शनासाठी उघडले जातात. वैशाख महिन्यात उष्णता अधिक असल्यामुळे या दिवसापासून देवांना चंदन अर्पण करण्याची परंपरा सुरू होते. आणि सोबतच याच दिवशी माता अन्नपूर्णा यांनी भगवान शिवांना अन्नदान केले होते. याच दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची देखील भेट झाली होती आणि महाभारताच्या रचनेची सुरुवात देखील याच दिवशी झाली असं म्हटलं जातं. इतकेच नाही, अक्षय पात्राची कथा देखील याच दिवसाशी संबंधित आहे, जे सूर्यदेवानी युधिष्ठिर यांना दिले होते, ज्यामध्ये अन्न कधीच संपत नव्हतं. म्हणूनच याच दिवशी पितरांचे देखील श्राद्ध केले जाते, कारण ते अक्षय असं असतं. तर मग आता जाणून घेऊया वर्ष 2026 मध्ये अक्षय तृतीया कधी आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:39 सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7:27 समाप्त होईल. उदय तिथीनुसार अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रविवार रोजी साजरी केली जाईल. आणि या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त असेल सकाळी 10:40 ते दुपारी 12:20 पर्यंत. पण लक्षात ठेवा, सायंकाळी 5:12 पासून ते 6:40 पर्यंत राहुकाल असणार आहे. तर या काळात कुठलेही शुभ कार्य करू नये, कारण या शुभ दिवसामध्ये हा काळ राहुकालचा आहे म्हणून. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या दिवशी काय खरेदी करावी? सोने आणि चांदी खरेदी करणे तर शुभ मानले जाते, पण जर ते शक्य नसेल तर फक्त अख्खे धने खरेदी करणे ही माता लक्ष्मीची कृपा मिळवून देऊ शकते. याशिवाय या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तांदूळ, जव, सत्तू, पाणी किंवा वस्त्र दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते. आणि हे सगळं शक्य नसेल तर 1 मूठ जवाचे दानही सुवर्ण दाना इतके फळ देते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य जसे विवाह, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. या पवित्र प्रसंगी नवीन सुरुवात करा आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळवा. भगवान विष्णूंना तुलसी आणि माता लक्ष्मीला कमळ अर्पण करून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा लक्ष्मी चालीसाचे पठण करू शकता. अक्षय तृतीया हा केवळ एक सण नाही, तर आयुष्यात समृद्धी आणि शुभता आणून देणारी एक दिव्य संधी आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि नामस्मरण म्हणून एकदा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. आणि जनाई भक्ती यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.